आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जे ऐकून तुम्हीही आनंदी व्हाल किंवा कदाचित तुम्हाला तुमचं पुढचं भविष्य तिथे दिसायला लागेल। कल्पना करा, जगातील सर्वात शिस्तप्रिय आणि प्रगत समजला जाणारा देश जर्मनी आज स्वतःहून भारतीयांना साकडं घालतोय की आमच्याकडे कामाला या। हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटतंय ना, कारण सहसा आपण ऐकतो की परदेशात जाणं किती कठीण असतं, विजा मिळवणं किती कटकटीचं असतं, पण जर्मनीमध्ये आज चित्र पूर्णपणे वेगळं आहे। तिथली परिस्थिती अशी आहे की तिथले पारंपरिक व्यवसाय जसे की बेकरी, दुकानं आणि अगदी बालवाड्या सुद्धा माणसांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। मग प्रश्न असा पडतो की ज्या जर्मनीला आपल्या तंत्रज्ञानाचा आणि कौशल्याचा इतका अभिमान होता, त्या देशावर आज परदेशी कामगारांवर अवलंबून राहण्याची वेळ का आली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांनाच तिथे इतकी जास्त पसंती का दिली जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं खरं कारण, तिथली शिक्षण पद्धती आणि तुमच्यासाठी असलेल्या सुवर्ण संधींचा सविस्तर उलगडा करणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात दडलेली माहिती तुमच्या करिअरची दिशा पूर्णपणे बदलू शकते। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। मित्रांनो, जर्मनी आज एका मोठ्या लोकसंख्याशास्त्रीय संकटातून जातोय। तिथली लोकसंख्या झपाट्याने वृद्ध होत आहे आणि तरुण पिढीची संख्या कमी होत चालली आहे, ज्याला आपण बेबी बूमर पिढी म्हणतो। म्हणजे 1940 आणि 50च्या दशकात जन्मलेले लोक ते आता मोठ्या संख्येने निवृत्त होत आहेत। अडचण अशी आहे की त्यांची जागा घेण्यासाठी तिथे पुरेसे तरुण जर्मन नागरिक उपलब्धच नाहीत। एका ताज्या अहवालानुसार जर्मनीला आपली अर्थव्यवस्था आणि औद्योगिक ताकद टिकून ठेवण्यासाठी दरवर्षी तब्बल 2,88,000 परदेशी कामगारांची गरज आहे। जर ही गरज पूर्ण झाली नाही तर 2040 पर्यंत तिथलं एकूण मनुष्यबळ 10% कमी होईल, त्याचा थेट परिणाम त्यांच्या अर्थव्यवस्थेवर होईल। म्हणूनच जर्मनीने आता भारताकडे आशेने पाहायला सुरुवात केली आहे। भारताकडे तरुणांची मोठी संख्या आहे आणि जर्मनीकडे नोकऱ्यांची। या दोन टोकांच्या गरजांची सांगड घालण्यासाठी जर्मनीने आता कंबर कसली आहे। जर्मनीमध्ये फक्त IT इंजिनियर्सचीच गरज आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात। तिथे आज साध्या समजल्या जाणाऱ्या पण अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी सुद्धा माणसं मिळत नाहीत। उदाहरण घ्यायचं झालं तर तिथल्या मांस विक्रीच्या व्यवसायाची परिस्थिती खूप गंभीर आहे। 2002 मध्ये तिथे 19,000 छोटे कौटुंबिक व्यवसाय होते, जे 2011 पर्यंत फक्त 11,000 राहिले आहेत। तिथले स्थानिक तरुण आता या कष्टाच्या कामांकडे वळायला तयार नाहीत। याचमुळे फायरबर्ग चेंबर ऑफ स्किल्ड क्राफ्ट्स सारख्या संस्थांना आता भारतातून येणाऱ्या ईमेलवर अवलंबून राहावं लागतंय। जर्मनीतील लहान शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत आज भारतीय तरुण बेकरीमध्ये काम करताना, रस्ते बांधताना किंवा मेकॅनिक म्हणून काम करताना दिसत आहेत। हैदराबादचा एखादा इंजिनियर असो किंवा दिल्लीचा एखादा तरुण, हे सगळे आज जर्मनीच्या ग्रामीण भागात जाऊन तिथली अर्थव्यवस्था सावरण्याचं काम करत आहेत। इथे आपल्याला जर्मनीच्या एका खास शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे, ज्याला ते ऑसबिल्डिंग म्हणतात। ही जर्मनीमधील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी व्यावसायिक प्रशिक्षण प्रणाली आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे कमवा आणि शिका या तत्वावर आधारित आहेत। हे म्हणजे केवळ वर्गात बसून घेतलेलं शिक्षण नाही, तर हे एक प्रकारचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे। यात तुम्ही आठवड्यातले काही दिवस कॉलेजमध्ये थिअरी शिकता आणि उरलेले काही दिवस प्रत्यक्ष कंपनीत जाऊन काम शिकता। सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हे शिक्षण घेतानाच तुम्हाला कंपनीकडून चांगला पगार दिला जातो। भारतात पदवी घेऊनही नोकरीसाठी वनवन फिरण्यापेक्षा भारतीय तरुणांना ही कमवा आणि शिका पद्धत जास्त आकर्षित करत आहे। यामुळेच त्यांना जागतिक दर्जाचं कौशल्य मिळतं आणि सोबतच आर्थिक स्थैर्य सुद्धा लाभतं। जर्मनीतील व्यावसायिक सुद्धा मान्य करतात की भारतीय तरुणांच्या मदतीशिवाय त्यांचे व्यवसाय आज जगूच शकले नसते। आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल। एका ताज्या संशोधनानुसार जर्मनीतील भारतीय कामगारांचा सरासरी पगार हा तिथल्या स्थानिक जर्मन लोकांपेक्षा चक्क 29% जास्त आहे। याचं कारण असं आहे की भारतातून जाणारे बहुतांश लोक हे उच्च शिक्षित आहेत किंवा अत्यंत कुशल आहेत। तिथल्या अँबॅसेडरने सुद्धा हे स्पष्ट केले की भारतीय लोक तिथे केवळ काम करत नाहीत, तर ते तिथल्या समाजात आणि अर्थव्यवस्थेत खूप मोठं योगदान देत आहेत। म्हणूनच जर्मनीने भारतीय नागरिकांसाठीच्या कुशल कामगार विजाची वार्षिक मर्यादा 20,000 वरून थेट 90,000 पर्यंत वाढवली आहे। हे भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाचं एक जिवंत उदाहरण आहे। अर्थात हे सगळं जितकं सोपं वाटतंय तितकं ते नक्कीच नाही।
जर्मनीला जाण्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे भाषा. तिथे जाण्यासाठी तुम्हाला जर्मन भाषेची किमान प्राथमिक परीक्षा म्हणजेच A2 लेवल पार करावी लागते. महाराष्ट्र सरकारने 10,000 लोक पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण भाषेच्या अडचणीमुळे अनेकांना ती संधी गमवावी लागली. तसेच तिथली संस्कृती आणि हवामान यांच्याशी जुळून घेणं सुरुवातीला थोडं कठीण जाऊ शकतं. पण जर तुमच्याकडे जिद्द असेल आणि तुम्ही नवीन भाषा शिकायला तयार असाल तर जर्मनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरून तयार आहे. जर्मनीमध्ये नोकरीसाठी जाण्याचा विचार करताना केवळ पगार हाच एकमेव घटक नाही, तर तिथली कार्यसंस्कृती आणि सामाजिक सुरक्षिततेचे कवच हे भारतीय तरुणांसाठी एक मोठे आकर्षण ठरत आहे. जर्मनीमध्ये कामाच्या तासांबाबत अत्यंत कडक नियम आहेत. तिथे वर्क लाईफ बॅलन्सला खूप महत्त्व दिलं जातं. याचाच अर्थ असा आहे की तिथे तुम्हाला ओव्हरटाईम करण्यासाठी सक्ती केली जात नाही आणि आठवड्याचे सुट्टीचे दिवस हे खरोखरच विश्रांतीसाठी असतात. ही गोष्ट भारतीय तरुणांना खूप भावते आहे, कारण भारतात कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा ताण आणि अनिश्चितता जास्त असते. यासोबतच जर्मनीमध्ये आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा प्रणाली इतकी मजबूत आहे की जर तुम्ही तिथे कायदेशीररित्या काम करत असाल तर तुमच्या आरोग्याची आणि निवृत्तीनंतरची काळजी सरकार घेतं. हेच कारण आहे की मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबातील तरुण आज सुशिक्षित भविष्यासाठी जर्मनीची वाट धरत आहेत. आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जर्मनीतील रिजनल डेव्हलपमेंट किंवा प्रादेशिक विकास. जर्मनीमध्ये फक्त बर्लिन किंवा म्युनिक सारख्या मोठ्या शहरातच नोकऱ्या आहेत असं नाही. उलट तिथल्या ग्रामीण भागात आणि छोट्या गावांमध्ये कुशल कामगारांची गरज सर्वात जास्त आहे. या गावांमध्ये राहण्याचा खर्च मोठ्या शहरांच्या तुलनेत खूपच कमी असतो, पण तिथल्या सुविधा मात्र जागतिक दर्जाच्या असतात. जेव्हा एखादा भारतीय तरुण अशा ठिकाणी जाऊन ऑस बिल्डिंग पूर्ण करतो तेव्हा त्याला तिथल्या समाजात सहज सामावून घेतलं जातं. तिथले स्थानिक लोक सुरुवातीला थोडे अबोल वाटले तरी एकदा तुमची कामाची जिद्द आणि भाषेवरचं प्रभुत्व त्यांना दिसलं की ते तुम्हाला कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक देतात. जर्मनीतील अनेक छोट्या उद्योगांचे मालक आज उघडपणे कबूल करत आहेत की जर भारतीय तरुण तिथे आले नसते तर त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कंपन्यांना टाळं लागलं असतं. इथे भाषेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणं गरजेचं आहे. अनेकांना असं वाटतं की इंग्रजी येत असेल तर जर्मनीत काम चालेल, पण वास्तवात तसं नाही. IT किंवा रिसर्च सारख्या मोजक्या क्षेत्रात इंग्रजी चालत असली तरी दैनंदिन व्यवहार, बँकिंग, घर भाड्याने घेणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी जर्मन भाषा येणं अनिवार्य आहे. जर्मन लोकांना आपल्या भाषेबद्दल खूप आदर आहे आणि जेव्हा एखादा परदेशी माणूस त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्या नजरेत त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित होतो. त्यामुळे जर्मनीला जाण्याची तयारी करताना फक्त विमानाचे तिकीट आणि विजावर लक्ष न देता भाषेच्या शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरते. ज्या तरुणांनी भारतातूनच B2 लेवल पर्यंतची भाषा शिकून तिथे प्रवेश केला आहे त्यांना तिथे मिळणाऱ्या पगारात आणि प्रमोशनमध्ये इतरांच्या तुलनेत मोठी आघाडी मिळते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत जेव्हा अमेरिका, कॅनडा किंवा ब्रिटन सारखे देश आपल्या इमिग्रेशन धोरणांमध्ये कपात करत आहेत किंवा कडक नियम लावत आहेत तेव्हा जर्मनीने मात्र आपला अपॉर्च्युनिटी कार्ड सारखा उपक्रम राबवून भारतीयांसाठी दरवाजे उघडले आहेत. हे कार्ड तुम्हाला जर्मनीमध्ये येऊन नोकरी शोधण्याची परवानगी देतं, ज्यासाठी तुम्हाला आधीच नोकरीची ऑफर असण्याची गरज नसते. हे धोरण जर्मनीच्या आर्थिक गरजेपोटी आलं असलं तरी भारतीय तरुणांसाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे. भारताच्या ग्रामीण भागातील तरुण ज्यांच्याकडे तांत्रिक कौशल्य आहे पण ज्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांच्यासाठी ही जर्मन स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. शेवटी हे केवळ पैसे कमवण्याचं साधन नसून एका नवीन संस्कृतीला जाणून घेण्याचा आणि स्वतःला जागतिक नागरिक म्हणून घडवण्याचा एक मोठा प्रवास आहे. शेवटी मित्रांनो, परिस्थिती अशी आहे की जर्मनीला आज आपली गरज आहे आणि आपल्याला तिथल्या संधीची. हे केवळ नोकरीसाठी होणारं स्थलांतर नाही, तर हे दोन संस्कृतीचं आणि गरजांचं मिलन आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे ते कौशल्य आहे आणि तुम्ही मेहनती आहात तर जर्मनी हे तुमच्यासाठी एक उत्तम करिअर डेस्टिनेशन ठरू शकतं. तुम्हाला काय वाटतं? भारताने सुद्धा अशा प्रकारे आपल्या शिक्षण पद्धतीत बदल करून प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर दिला पाहिजे का? किंवा तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही नोकरीसाठी जर्मनीला जाणं पसंत कराल का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.